स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार. MPSC साठी नवीन परीक्षा पॅटर्न प्रमाणे आपण मुख्य परीक्षेची ओळख या सत्रामध्ये तिसरा आपला हे जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण जनरल स्टडीज 2 सामान्य अध्ययन या विषयाचा एक ओळख, त्याची तयारी, त्यासाठी असणारी मानसिकता आणि थोडंसं आन्सर रायटिंगचा पण थोडासा भाग आपल्याला जर बघता आला तर आपण तोही पाहूया. तर उशीर न करता आपण सुरुवात करूया. सध्या आपण घेणार आहोत ते आहे विषय GS2. ज्याच्यामध्ये विषय येतात पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि IR किंवा नेबरहुड रिलेशन. ठीक आहे, म्हणजे झालं तर राज्य व्यवस्था, गुड गव्हर्नन्स असं आपण गव्हर्नन्स म्हणतो, किंवा राज्य कारभार असेल गव्हर्नन्स मध्ये, सोशल जस्टिस असेल, सामाजिक न्याय असेल, शेजारच्या देशामधील आपले जे भारताचे संबंध आहेत, इंटरनॅशनल रिलेशन आहेत, तर हे सर्व टॉपिक्स आपल्या GS2 सामान्य अध्ययन 2 याचा भाग असणार आहेत. पूर्वी ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण कायदे लक्षात ठेवायचो. कायद्यासाठी एक वेगळा भाग होता. काही इन्स्टिट्यूट होत्या की ज्याच्यामध्ये यशोदा सारखी किंवा लबसनाथ किंवा सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी अशा प्रकारच्या काही संस्थांविषयी आपल्याला काही क्वेश्चन्स यायचे, किंवा काही स्टॅट्युटरी बॉडी होत्या याविषयी आपल्याला काही क्वेश्चन येत असायचे. ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे होते आणि आता आपल्याला येणार आहेत ते सब्जेक्टिव्ह स्वरूपात. एवढाच बदल आहे फक्त. ठीक आहे, तुम्ही म्हणाला एवढाच फक्त नाहीये, खूप मोठा बदल आहे. बट तो मोठा बदल जर आपण व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित जर आपण उत्तरामध्ये मांडला तर तो खरंच सोपा वाटण्यासारखा आहे, तो अवघड वाटण्यासारखा नाहीये. कारण मी स्वतः तो लिहिला आहे आणि लिहिताना सुचतं, पण लिहिताना सुचण्यासाठी आपल्याला पुन्हा तिकडे जायचं आहे की त्याची आपण आधी ओळख करून घेऊ, मग त्याविषयीची आपण थोडीशी मानसिकता डेव्हलप करू आपल्यामध्ये, आणि मग लागणाऱ्या तयारी असेल, ती तयारीसाठी आपल्याला काय काय रिसोर्सेस वापरता येतील ते पण पाहूया आपण. आणि मग शेवटी जो येतो तो म्हणजे प्रॅक्टिस आणि सराव. ठीक आहे, तर आता आपण याविषयी जाऊया पुढे. आहे GS2 किंवा सामान्य अध्ययन 2 हा विषय जो पूर्वी 150 मार्काचा होता आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा होता, तो आता 250 मार्काचा झालेला आहे. 250 मार्क्स, ज्यामध्ये जर UPSC सारखी क्वेश्चन आले तर 10 मार्काचे 10 प्रश्न तुम्हाला एक येऊ शकतात. ज्या 100 मार्क आणि 15 मार्काचे 10 प्रश्न ते 150 मार्क असे 250 मार्काचे होऊ शकतात, किंवा 12.5 मार्काचे तुम्हाला एक साधारणतः 10 प्रश्न तुम्हाला ते येऊ शकतात 125 मार्काचे, आणि बाकीचे 10 मार्काचे बनवतील ते प्रश्न. तर किंवा 12.5 मार्काचे 25 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. म्हणजे एनिथिंग कॅन हॅपन. बट आपण GS1 ह्या लेक्चर मध्ये ज्या कोणी विद्यार्थ्यांनी GS1 आणि एसे त्यापूर्वीचा सुद्धा एक ओळख असे 3 जर लेक्चर पाहिले नसतील तर ते आवर्जून बघा, कारण त्यामध्ये मी मानसिकतेविषयी किंवा ह्या गोष्टींविषयी खूप जोर दिलेला आहे. आणि प्रश्न पण कशा प्रकारचे आले तर आपण किती शब्दात लिहू शकतो याविषयी पण थोडीशी ओळख करून आपल्याला दिलेली आहे. तर यामध्ये आपण एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण मग तो हा व्हिडिओ थोड्या एक 5 मिनिटसाठी आपण तो पॉज करावा. आणि आयोगाने जो आता सिलेबस टाकला आहे की जो एकदम वर्ड टू वर्ड UPSCचा त्यांनी कॉपी केलेला आहे, आणि हे करण्यामागचा जो आयोगाचा निर्णय होता त्याचं आपण स्वागत करूया. त्याविषयी आपण क्रिटिसाइज करून वेळ घालवण्यापेक्षा किंवा त्यासाठी आयोगाला काही दूषित शब्द वापरण्यापेक्षा किंवा घाबरून हतबल होऊन विचार करून कपाळाला हात लावून बसण्यापेक्षा ह्या निर्णयाचं आपण स्वागत करूया. कारण आपल्या हातात तसं पाहायला गेलं तर काही नाहीये. आपण निर्णय चेंज करू शकत नाहीये. तो निर्णय सगळ्यांना काहीतरी चांगल्या गोष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय, जो भविष्यात जी मुलं फक्त MPSC करून प्रवास करून थांबायची आणि UPSCचा त्यांना
इच्छा करण्याची असून सुद्धा करता येत नसायचं, तर ह्या मुलांना ह्या पद्धतीचा फायदा आता UPSC पूर्व परीक्षा पास झाली तर मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा स्वतःचं जर मेटल प्रूव्ह करण्यासाठी आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हेल्प होणार आहे. त्यामुळे ह्या बदलत्या स्वरूपामुळे फक्त MPSCच नाही तर UPSC मुख्य परीक्षेचे सुद्धा दरवाजे आपल्यासाठी उघडे झालेले आहेत. म्हणून याची भीती ही मनातून काढून टाकूया आणि आपण सुरुवातीला याची ओळख करून घेऊया. एक आहे की जर तुम्ही सिलेबस आता घेतला असेल हातामध्ये असं मी समजतो, तर पहिला टॉपिक आहे गव्हर्नन्स आणि कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी. ज्ञानदीप अकॅडमीचं एक असं सिलेबसचं एक पुस्तक म्हणजे एक बुकलेट आहे की ज्या बुकलेटमध्ये आपल्याला हा सर्व सिलेबस व्यवस्थित मांडणी करून कॅटेगराईज करून दिलेला आहे की आणि पुढेही स्टडी मटेरियल पण यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये सगळं स्टडी मटेरियल असेल जे काही ते सगळं आपण यात दाखवलंय, पण यातले यात आपल्याला काही लिमिटेड टाइम मध्ये सुद्धा आपण कोणकोणतं मटेरियल वापरू शकतो तेही मी आता तुम्हाला अनेकदा सांगतोय, तर तुम्ही त्याचे नोट डाऊन करून घ्या त्या मटेरियलचं. पण एकंदरीत ही पुस्तिका तुम्ही ऑफिसला येऊन घेतली तर तशी फायद्याची ठरेलच, किंवा कोणत्याही झेरॉक्स सेंटर मधून तो जो सिलेबस आहे त्याचे प्रिंटआउट काढली आणि आपल्या स्टडी टेबल किंवा आपल्या स्टडी रूम मध्ये किंवा आपल्या लायब्ररीतल्या डेस्कच्या समोर असं आपण ठेवलं, स्वतःच्या हाताने जरी सिलेबस लिहिला तरीही चालेल, पण सिलेबस आपल्या डोळ्यांसमोर राहू द्या. कारण आपल्याला न्यूजपेपर वाचायचं आहे, आपल्याला साहित्य वाचायचं आहे आणि साहित्यामध्ये हा जो सिलेबस असणार आहे तो तुम्हाला सांगणार आहे की नक्की काय वाचायचं आहे, नक्की कशावरती लक्ष द्यायचं आहे आणि त्यासोबतच की त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण कसं करणार आहोत. ओके, तर आता आपण सिलेबसचा पहिला पार्ट बघूया, ज्याच्यामध्ये ह्या 250 मार्क्स मध्ये गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी हा एक भाग असणार आहे. दुसरा भाग मध्ये मी सुरुवातीला जसं म्हटलं की सोशल जस्टिस भाग असेल आणि तिसऱ्या भागामध्ये इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन हे कव्हर केलेले असतील. तर आपण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये करताना जे काही पुस्तक वापरत आलो, जसं की ज्ञानदीप अकॅडमीचं पण राज्यव्यवस्थेचं एक पुस्तक आहे, रंजन कोळंबे सरांचं पण आहे. त्यानंतर आपण याविषयी वाचताना लक्ष्मीकांतचं मराठी व्हर्जन जे के सागरचं आहे ते पुस्तक असतो. बट लक्ष्मीकांत जे इंग्लिश मधील आहे हे एकदा तुम्ही इंग्लिश मध्ये जर वाचून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे खूप सोपं आहे, याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. ठीक, आपण लक्ष्मीकांतचा पार्ट 2 असतो, तो पार्ट 2 आपण कशासाठी वाचतो तर गव्हर्नन्स साठी वाचतो. पण गव्हर्नन्स साठी ज्यावेळेस आपण याचं वाचताल तर याचं मराठी व्हर्जन जे आहे ते आपण वाचणार आहात, कारण आपल्या सिलेबसचा हे मराठी माध्यमातून देणाऱ्या मुलांसाठी जे इंग्रजी माध्यमातून मुलं देतील त्यांनी लक्ष्मीकांत हे पॉलिटीसाठी वाचावं आणि गव्हर्नन्स साठी आपण काय करणार आहोत तर एक व्हिजनचं डॉक्युमेंट आहे, व्हिजन IASचं, त्यासोबत मंथली मॅगझिन, त्यासोबत न्यूजपेपर. ठीक आहे, आणि हे ऍक्च्युली मराठी माध्यम मुलांना सुद्धा लागू पडतं, असं नाही की लागू पडत नाही, कारण आपण इंग्लिश वाचतो तर आपल्याला कळतं. आता ओळखेसोबतच मी तयारी पण घेतोय, जेणेकरून 2 अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये 2 गोष्टी नको टाकायला की जेणे आपला थोडासा गोंधळ वाढू शकतो किंवा वाढू शकेल, म्हणून आपण घेतोय त्यासोबतच. तर मग लक्ष्मीकांत मधूनच आपल्या ह्या पॉलिटीच्या ना भरपूर अशा गोष्टी तयार होती. जसं की 2021 ला फेडरल फ्युचर संदर्भात एक क्वेश्चन आला होता, तो मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन असा होता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इज रूटेड इन द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ and is founded on its essential facet. आता पहिलं लाईन जी होती की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी जी आहे, भारतीय नैतिकता ही कॉन्स्टिट्यूशन मध्येच दिलेली गेलेली म्हणजे आहे आणि ती त्याचे जे वेगवेगळे इसेन्शियल फेसेट्स आहेत. मग त्या फेसेट्स मध्ये काय काय येतात, समजा सुरुवातीला आपलं प्रिअम्बल आहे, ठीक आहे, ते त्यानंतर तुमचं फंडामेंटल राईट्स आहेत, DPSP आहे, त्यानंतर तुमचे फंडामेंटल ड्युटीज आहेत, ठीक आहे, आणि ह्या माध्यमातून ज्याच्यामध्ये आपल्या संविधानाची ओळख होते की यामधून तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी दिसते की आपल्या देशाने म्हणजे कुठे एक तर राईट्स दिलेले आहेत आणि मग त्यातून पुढे फंडामेंटल राईट्स देऊन म्हणजे नागरिकांना एक स्वतंत्र आयुष्य जगता येईल असं DPSP मध्ये राज्यांनी कसं कार्य करावं किंवा ब्युरोक्रेसीने कसं काम करावं आणि नागरिकांनी कसं राहावं, कसं आचरण करावं हे फंडामेंटल ड्युटी सांगतं. आणि ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्या आपण कशामध्ये लिहिणार आहोत की कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात त्यामध्ये, आणि एक्सप्लेन द डॉक्ट्रिन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी विथ द हेल्प ऑफ द रिलेव्हंट ज्युडिशियल डिसिजन. मग या संदर्भात जे काही ज्युडिशियलचे डिसिजन झालेले असतील
ज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी सांगण्यात आली, तर ते आपल्याला सांगता येईल की ज्याच्यामध्ये समजा आपण महिलांचा विषय जर आपण त्यात घेतला तर 1992चं ज्या विशाखा गाईडलाईन्स असतील किंवा त्यानंतर समजा निर्भया विषयीच्या काही गोष्टी असू शकतात किंवा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीमध्ये राईट टू एज्युकेशनसाठी जे म्हणजे ज्यासाठी सुद्धा निकालामध्ये झालं किंवा ओबीसी रिझर्वेशन सुद्धा जो खटला असेल तर त्याही किंवा मीराबा मिल्सची केस असेल किंवा मनेका गांधीवाली जी केस असेल ज्याचं राईट टू लाईफ विषयी बोलण्यात आलं, तर असे काही ज्या गोष्टी आहेत ना की त्या आपण 42nd अमेंडमेंट ऍक्टच्या वेळेसचा जो खटला असेल तर त्याचा उल्लेख आपण ज्युडिशियल लिहू. आता आपण एवढे आपण मराठीमध्ये पायलीचे 50 लिहिणार आहेत का नाही, तर आपण जो आपण लिहिणार त्याला आपण सबस्टन्शिएट करतो, म्हणजे त्याला दाखला देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आय एम सेइंग, मी जर हे वाक्य वापरत असेल, फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं, मराठीत लिहिणार आपण उदाहरणार्थ की की समजा मनेका गांधी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की जो हे सिद्ध करतो की राईट टू लाईफ हा एक अविभाज्य घटक आहे. ठीक आहे. तर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला हँडी आणि इझिली अवेलेबल होतील लक्ष्मीकांतमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं न्यूजपेपर ज्यामध्ये असे खटल्यांचे येतात आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत तुमच्या स्वतःच्या. न्यूजपेपर झालं, लक्ष्मीकांत झाला, न्यूजपेपर झाला आणि मंथली मॅगझिन जी मी पहिल्या लेक्चरमध्ये म्हटलं तशा पद्धतीने जी आपल्या सिलेबसच्या पॉइंटला धरून असेल अशी चांगली मंथली मॅगझिन आपण निवडायची. म्हणल्याप्रमाणे ज्ञानदीप अकॅडमी या संदर्भात काम करत आहे आणि लवकरच अशी एक मॅगझिन ते एमपीएससी मुलांसाठी की जे त्यांना मुख्य परीक्षेला सामान्य अध्ययनाचे पेपर लिहिण्यास मदत करेल असा आणण्याचा सरांचा प्रयत्न आहे. तर ती आल्यानंतर कदाचित जो आपली गरज आहे ती पूर्ण होऊ शकेल असं एक वैयक्तिक वाटतं. तर तरीही आपण त्याची शहानिशा करून निर्णय घ्यावा. पुढे आता आपण सिलेबस प्रमाणे जाऊया. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशनल हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, इव्होल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट, सिग्निफिकंट प्रोव्हिजन आणि बेसिक स्ट्रक्चर. आता ह्या टॉपिक मधला असा कोणता टॉपिक आहे बरं की जो आपल्याला माहिती नाही? आपण नेहमी लक्षात ठेवतो की आपण कोणत्या घटनेकडून काय घेतलं. इव्होल्युशन मध्ये आपल्याला माहिती की आपली जी घटना आहे ती कशी इव्हॉल्व्ह होत गेली, बिकॉज इट्स निदर रिजिड नॉट दॅट मच फ्लेक्झिबल, इट्स अ मिक्स ऑफ बोथ. किंवा ती फेडरल पूर्ण नाहीये किंवा पूर्ण युनिटरी पण नाही, त्याच्यामध्ये मिक्स फीचर्स आहेत किंवा एवढी आपली जी घटना आहे ती लवचिक आहे. मग हे लवचिक बनवताना आपल्याकडे कोणकोणत्या अमेंडमेंट्स आहेत? खूप चांगल्या 7th आहे, 42nd आहे, 44th आहे, 86th आहे किंवा 91st असेल किंवा सगळ्यात अजून रिसेंटली झालेली 105th असेल, 101, 102, 103 ह्या ज्या इम्पॉर्टंट ज्या घटना आहेत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ज्या झाल्यात ह्या दाखवतं काय की कॉन्स्टिट्यूशन कशी इव्हॉल्व्ह होत गेली. ही ताठर स्वरूपाची नाहीये. मग हे जे पॉइंट्स आहेत, हे जे नॉलेज आहे, उद्या जर याचा क्वेश्चन आला की ट्रेस द इव्होल्युशन ऑफ म्हणजे भारतीय राज्यघटनेचे इव्होल्युशन, ट्रेस द इव्होल्युशन म्हणजे इव्होल्युशन कसं होत गेलं याविषयी आपले मत मांडा. मग आपण लिहू नाही शकणार का की भारतीय संघ म्हणजे आपण इंट्रोड्यूस मध्ये केलं की भारतीय, जसं आपण लिहिलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटना ही एक प्रकारे ही ताठरी नाही आणि लवचिक स्वरूपाची आहे, ज्यामध्ये ज्यामध्ये वेळेनुसार कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट होत गेल्या आणि भारतीय राज्यघटना ही बदलत्या काळानुरूप बदलत गेली. असं वाक्य आपण त्याचं इंट्रोडक्शन करून असतो. उदाहरण फॉर मग आपण लिहिणार ते असे म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये बदल अशा प्रकारे होत गेला. मग एक पॉइंट ठीक आहे की पोस्ट इंडिपेंडन्स हा टॉपिक टाकला आपण. पोस्ट इंडिपेंडन्स काय बदल झाला, पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये मग कोणकोणते घटक आले, ठीक आहे. मग त्या पद्धतीने कसा चेंजेस होत गेला की लँड रिफॉर्म साठी कोणता ऍक्ट आला, त्याच्यानंतर तुमचं ऍग्रिकल्चर साठी काय गोष्टी झाल्या, इकॉनॉमिक गोष्टीसाठी कोणकोणते बदल करण्यात आले. हे मग असे वेगवेगळे फॅसेट टाकून आपण त्याचे मग कॉन्स्टिट्यूशन जे अमेंडमेंट्स आहेत आपण ते टाकू शकू. किंवा कोणकोणत्या गोष्टी आल्या तर वुमन्स राईट्स आल्या, ठीक आहे, किंवा 27% ऑफ ओबीसी रिझर्वेशन आलं, मंडल कमिशन,
ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज तयार झाल्या विथ अमेंडमेंट्स, ठीक आहे, ज्या पूर्वी नव्हत्या. फॉर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि आता रिसेंटली बॅकवर्ड कमिशन, ह्या गोष्टी आल्या रिसेंटली. आतापर्यंत घ्यायचं, फक्त हिस्टॉरिकल गोष्टी लिहित नाही बसणार आपण, की लेटेस्ट पर्यंत सुद्धा आपण ह्या गोष्टी लिहिणार. ठीक आहे. तर ह्या गोष्टीत किंवा फीचर्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स काय तुम्ही लक्ष घालून बघता की त्यामध्ये फीचर्स असे दिलेले आहेत. त्यामध्ये जवळपास ऍट द मोस्ट आय गेस 8 to 10 पॉईंट सापडतील तुम्हाला फीचर्स, या फिर मोर दॅन दॅट. ठीक आहे. आपण एवढे सगळे लिहिणार आहात का? आपल्या एवढे लिहिण्याची गरज पण आहे का? क्वेश्चन 10 मार्काचा असेल तर आपण सध्या 6 ते 7 पॉईंट्स लिहितो, त्याला थोडं एक्सप्लेन करतो. 5 जास्त 5 to 6 पॉईंट असतात. तर जर क्वेश्चन मध्ये 2 डायमेन्शन असतील तर आपण 2 म्हणजे डायमेन्शन म्हणजे की त्या प्रश्नामध्ये 2 घटक जसं की असतील, जसं की जर समजा इव्होल्युशन दिलं तर इव्होल्युशन सोबतच जर त्यांनी दिलं की गिव्ह एक्सप्लेन विथ प्रेझेंट एक्झाम्पल, की सध्याच्या उदाहरणासोबत एक्सप्लेन करा, तर यामध्ये तुम्हाला हे तर लिहायचंय पण त्यासोबत तुम्हाला हे पण लिहायचंय काय की प्रेझेंट एक्झाम्पल. मग तुम्ही लिहिला की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड कमिशन कसं आलं किंवा ईडब्ल्यू साठी कसं ते म्हणजे त्यामध्ये बदल करण्यात आला, किंवा राईट टू लाईफ किंवा राईट टू इंटरनेट, हाऊ इट इज अ पार्ट ऑफ राईट टू प्रायव्हसी. ठीक आहे. या फिर राईट टू हा आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 याचा सुद्धा कसा भाग आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत. तर हे म्हणजे सांगायचं काय, हे जे नॉलेज होतं जे तुम्ही एमपीसी मेन पूर्वीच्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये आपण आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये आपण ते संग्रहित केलं होतं, ते आता आपल्याला फक्त सब्जेक्टिव्ह स्वरूपात मांडता येणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न कळणं महत्वाचं आहे. प्रश्न कळण्यासाठी आपल्याला सिलेबस आधी माहिती पाहिजे. सिलेबसला कोणत्या घटकावरून क्वेश्चन आलाय, त्या घटकावरून त्या प्रश्नाची डिमांड काय आहे, आणि त्या प्रश्नाची डिमांड कळण्यासाठी आपल्याला सराव खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपण खूप काही प्रश्न आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येणार. मी वारंवार ह्या शब्दांचं वारंवार रिपिटेशन करतोय बिकॉज दिस इज द वे आउट. याच्यापेक्षा काही वेगळा मार्ग असेल असं मला तरी काही वाटत नाही, की आपण कोणाचं तरी बघितलं आणि ते अनुकरण करायला लागलो, कोणत्याही टॉपरचा व्हिडिओ पाहिला आणि आपण त्यांनी केलं ते तसं करायला लागलं तर त्यांनी कदाचित यश मिळेल, पण ते 100% मिळेल मला हे खात्री नाही वाटत. त्यापेक्षा जो कोणी टॉपर आपल्याला मार्ग सांगतो, जर तो आपला काही त्याचा यशाचा मार्ग सांगतो, त्यावेळेस आपण आपला विचार करावा की यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला सूट करतात आहेत, यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला करत नाहीये. हा 16 तास करत होता का 15 तास करत होता का झोपतच नव्हता, आणि मला म्हणून मी तसं करेल हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही. आणि ते कदाचित तुम्ही करण्याचा अट्टास नाही करू, कारण आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं ते डिस्टर्ब होतं, आणि मग आरोग्य डिस्टर्ब राहिलं तर कसं फोकस होणार. म्हणून तुमच्या शरीराला, तुमच्या मानसिकतेला, तुमच्या सकारात्मक विचारांमध्ये बसणाऱ्या चौकटीमध्ये ज्या गोष्टी येऊ शकतात, म्हणजे जसं मी काही पहिल्या लेक्चरमध्ये अध्यात्माविषयी बोललो, जर कोणाला आध्यात्मिक गोष्टींची आवड असेल आणि तिथे जाऊन जर त्यांच्या मनाला शांतता भेटत असेल जशी ती मला भेटते नेहमी, तर तुम्ही आवर्जून करा. यामध्ये जर आपल्याला समाज किंवा आपले मित्रमंडळी जर असं म्हणत असतील की अरे हे तर अंधश्रद्धाळूच आहे, अरे हे तर काय उगाचच काहीतरी करत असतं, असं कुठं काय होतं का, आम्ही रॅशनल विचारांचे आहोत, इम्प्रिकल थॉट्सला आम्ही महत्व देतो, तर आपण त्यांचे विचार, त्यांच्या विचारांचा आपण सन्मान करूया, कारण आपली राज्यघटना आपल्याला ते शिकवते. ठीक आहे. राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे त्यांना राहू दे त्यांच्यापर्यंत, पण आपल्याला ते करण्याने जर आनंद मिळणार असेल, म्हणजे चांगल्या गोष्टींचा म्हणतोय, ज्या कोणाला वाईट गोष्टी करून आनंद भेटत असेल तर त्यांच्याविषयी मी काही म्हणणार नाही, तर ते त्यांनी ते त्यांच्या मनाप्रमाणे नाही घ्यावं. बट जे लोकांना चांगल्या गोष्टी केल्याने आनंद भेटत असेल तर त्यांनी त्या गोष्टी नक्की करावा. आणि जसं माझे सद्गुरू आहेत अभिषेक वैरागी आदिगुरु, ते म्हणतात त्याप्रमाणे जर ध्यान, नाम, मौन आपण जर याचा सहारा घेतला, आपण थोडं आध्यात्मिक राहिलो, तर निश्चित आपल्या आयुष्यात येणारा हा जो ताणतणाव आहे, ही जी भीती आहे, ही भीती कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. म्हणून मी माझ्या म्हणजे एखाद्याला ह्या अध्यात्माचा विचार काय करतो, कारण ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि काळाची गरज आहे की ते दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला हेल्प करणार आहेत. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात राहाव्यात. असो, विषयांतर नको. त्यानंतर पुढचा जो इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युनियन अँड द स्टेट्स, इश्यूज अँड चॅलेंजेस. तुम्ही बघा, मला अख्खा सिलेबस जरी मी वाचत बसलो ना तरी पण त्यात काही असं वेगळं नाहीये, पण आपल्याला कळलं पाहिजे की सिलेबसमध्ये कोणत्या गोष्टीवरती जोर दिला. यामध्ये म्हणतात फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी कोणाच्या, युनियन आणि स्टेटच्या. काय फंक्शन्स आहेत,
त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, युनियन कसं ज्यावेळेस स्टेट कोलमडायला लागतं त्यावेळेस मग कसं प्रेसिडेंट पॉवर यूज होते, मग ती प्रेसिडेंट पॉवर यूज होऊन पुन्हा राज्याचा कारभार का केला जातो, बिकॉज इंडिया म्हणजे फेडरल स्टेटमध्ये पण काही जे अंग आहेत किंवा बिकॉज वी हॅव 29 स्टेट्स, तर मग त्या स्टेट्सला एकत्र बांधणारं कोण आहे, मग ते कसं म्हणजे बांधलं 28 स्टेट सॉरी, तर हे कसं बांधलं जाऊ शकतं. तर या गोष्टी आपल्याला कशाने कळतात की ते फक्त सिलेबस आणि आपला अभ्यास आणि मग आपले अनालिटिकल स्किल्स आपण ते कशा पद्धतीने अभ्यास करतो. पुढे आहेत इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर. आता इश्यूज अँड चॅलेंजेस रिसेंटली आपण बघितलं की सेंटर आणि स्टेटमध्ये खूप वाद चालू होते. जीएसटी कलेक्शन वरून, जीएसटीचे कोविडच्या टाइम मध्ये जीएसटीचे पैसे केंद्र सरकारने राज्य सरकारना जो प्रॉमिस केलं होतं ते दिले नाहीत आणि त्यावरून एक सेंटर आणि स्टेटचा वाद पेटला. किंवा फार्मर्स बिल आले किंवा लेबर कोड बिल आले किंवा अजून असे काहीतरी सेंट्रल गव्हर्नमेंटचा काहीतरी ऍक्ट येतो ज्याला स्टेट राज्यामार्फत विरोध होतो. त्यावेळेस एक वेगळा वाद चर्चा उभे राहते. मग अशा वेळेस आपण लक्ष ठेवायचं, कान नाक डोळे आपण म्हणून ते उघडे ठेवायचे. ते ठेवल्यामुळे आपल्याला काय कळेल की अरे या संदर्भात काय काय घटना घडतात आहेत. आणि एकदा का आपल्या लक्षात आलं की या संदर्भात काय काय गोष्टी घडतात आहेत तर निश्चितपणे आपल्याला याचा फायदा होणारच आहे. पण त्याच्या शॉर्ट नोट्स आपल्याला काढता आल्या पाहिजे. यासाठी आपल्याला इथून पुढे या संदर्भातील काहीही जी माहिती रिलेव्हंट वाटते ती आपण लिहून ठेवावी. ठीक आहे. त्यानंतर डेव्हल्युशन ऑफ पॉवर्स अँड फिनान्सेस अप टू लोकल लेवल अँड चॅलेंजेस देअर इन. या संदर्भात एज्युकेशन 14 फायनान्स आता जे 15 फायनान्स कमिशन होतं त्यांनी दिला होता आणि आम्हाला प्रश्न आला होता की 14 फायनान्स कमिशननी 15 आता आलं पण आम्हाला होता क्वेश्चन 14 फायनान्स कमिशननी कसा चेंजेस दिला. म्हणजे ऍक्च्युअली जो कंपॅरेटिव्ह स्टडी आहे, कारण आयोग एक्सपेक्टेड काय करतं की तुम्हाला रेडीमेडच क्वेश्चन यावेत किंवा आता जे करंट मध्ये गोष्ट घडली आहे तीच माहिती एवढीच माहिती असावी असं नाही. त्याच्यात जर 15 फायनान्स कमिशन आलं आहे तर आय शुड नो, मला माहिती हवं की 14 फायनान्स कमिशन पेक्षा 15 मध्ये काय चेंजेस झाले आणि ह्या चेंजेसमुळे काय बदल होणार आहे, याचा फायदा कोणत्या घटकांना होणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं की ज्यावेळेस तुम्ही थोडंसं बुद्धीला खाद्य देता आणि थोडंसं माहिती देता आणि त्यावेळेस हे शक्य होऊ शकतं. अदरवाईज ते थोडंसं डिफिकल्ट वाटतं मला. ठीक आहे. सेपरेशन पुढचा पॉईंट आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन. आता वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, सीबीआय वेगवेगळे काम करते, त्यात ती बॉडी आहे. आता जसं की सध्या ईडी हा सगळ्यांचा फेवरेट टॉपिक झाला आहे. म्हणजे अगदी समाजकारणापासून तर राजकारणापर्यंत आणि प्रशासकीय कामामध्ये सुद्धा, ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा हा टॉपिक हॉट टॉपिक. पूर्वी सीबीआय असायचा, आता ईडी आहे. तर मग ईडी ही कोणती बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की ती नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे का, मग तिची संघटना काय आहे, तिची कार्यपद्धती काय आहे, मग ती कशा पद्धतीने काम करू शकते. मग क्वेश्चन असा स्ट्रेट फॉरवर्ड येईल का, येऊ शकतो. बट अजून काय येऊ शकतो की अशा ऑर्गनायझेशनचा मिसयूज होऊ शकतो का, व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज युअर ओपिनियन. मिसयूज म्हणण्यापेक्षा आपण हे म्हणू शकतो की हाऊ दिस कॅन एन्श्युअर द इफेक्टिव्ह गव्हर्नन्स अँड विल बी यूज टू रिड्यूस द करप्शन इन आवर कंट्री. म्हणजे आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार संपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी असे जे ऑर्गन्स आहेत याचा वापर होऊ शकतो का, असं सिंपल क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. मग तो येण्यासाठी आपल्याला यांची कार्यपद्धती माहिती पाहिजे. म्हणून इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं पुस्तक किंवा ज्ञानदीपचं पुस्तक किंवा अजून जे तुमच्या आवडीचं पुस्तक असेल की ते पुस्तक तुम्ही जर हातात घेणार असाल तर एकच आपल्याला माहिती असायला हवं की ते पुस्तक आपल्या सिलेबस ओरिएंटेड आहे का, आपल्या सिलेबसमध्ये दिलेले जे घटक आहेत ते घटक त्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेले आहेत का. नुसतं मेन्शनच नाही की त्याच्यामधील जे अजून आपल्याला जी माहिती असणार आहे ती त्यामध्ये आहे का, हे आपण तपासून पाहावं आणि त्यानंतर आपण त्या मार्गावरती किंवा त्या पुस्तकाला हातात घेऊन त्याचा अभ्यास करावा. नाहीतर आपल्याला लक्ष्मीकांत तसं काही एक अवेलेबल आहे, बट इंटरनेटचा वापर जर सकारात्मक केला, चांगल्या पद्धतीने केला, युट्यूब सारखे जे चॅनल आहे ज्याचा उपयोगही आपण जर चांगल्या पद्धतीने केला तर आपल्यावरती असंख्य व्हिडिओ भेटू शकतात की जे आपल्याला गाईड करतील. जर आपण कोणती कोचिंग घेऊ शकत नसेल तर, जर आपण काही कोचिंग घेऊ शकत असाल तर मग जी चांगली कोचिंग आहे, ज्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करणारे लोक म्हणजे टीचर्स असतील किंवा काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतील, जर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकत असतील तर तुम्ही तिथे जावं, मार्गदर्शन घ्यावं. वेळ हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा
लवकरात लवकर प्रोसेसमध्ये येणं फार चांगलं. त्यानंतर पुढचा विषय आहे कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशनल स्कीम विथ दॅट ऑफ अदर कंट्रीज. हा सगळ्यात आवडता टॉपिक आहे यांचा. म्हणजे युपीएससी मध्ये ह्या वर्षी नाही आला तर पुढच्या वर्षी क्वेश्चन जनरली बघितला जातो. यामध्ये मॅक्सिमम अमेरिकन, जे आपल्याला एमपीसी मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यानंतर ब्रिटन, ठीक आहे, आणि त्यावेळेस करंट अफेअर मध्ये असलेली कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यासोबत आपल्या भारतीय घटनेमध्ये आणि त्याच्या घटनेमध्ये काय फरक आहे. आपल्याकडे जसं की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, याच्यामध्ये प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, ब्रिटनमध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. सध्या श्रीलंकेचा वाद चालू आहे, तिथालची अर्थव्यवस्था कशी कोलमडून पडली आहे, हे खूप महत्वाचं, हे माहिती असायला हवं, हा फरक कळायला हवा. पुढे तर आपल्या पुन्हा याचा पार्ट आहे पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, स्ट्रक्चर, फंक्शनिंग, कंडक्ट ऑफ बिझनेस, पॉवर अँड प्रिव्हिलेजेस अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस. आता तुम्ही म्हणताल की मग सगळ्याच गोष्टीच्या नोट्स काढत बसायच्या का? ठीक आहे, आपण नोट्स त्याच गोष्टींचा काढतो की ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहायला थोडासा त्रास करतात किंवा ज्या गोष्टी तुमच्या सहज लक्षात राहत नाहीत. ठीक आहे, ज्या गोष्टी विसरल्या जातात, तर अशाच गोष्टींचा आपण नोट्स काढणार आहोत. आता असे तर म्हणाल तर मग सगळ्याच गोष्टी करायच्या. मला एक सवय होती की मी सर्वच मला लिहावं लागायचं, कारण माझं तेवढं सगळं लक्षात राहत नसायचं. पण मला लक्षात आलं की नाही, हे 4 पॉइंट्स मी लिहिले, वाचते, लिहिताना माझं डबल रायटिंग होतं. तर माझ्यासारखे जे थोडेसे माझ्यासारख्या बुद्धीचे जे लोक आहेत की ज्याच्या लक्षात एकदा सगळं लक्षात राहत नाही, तर त्यांनी थोड्याशा डिटेलमध्ये नोट्स काढाव्यात. जो कोणी आहे की ज्याला वाचल्यानंतर लक्षात राहतं, तर त्यांनी जे विसरतं तेवढंच मात्र नोट्स काढावं. आणि ज्या मुलांना वेळ आहे, अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे, जे कोणी आता कंबाईनची परीक्षेमध्ये PSI, STI आणि ASO या परीक्षेला क्वालिफाय झालेले असतील, ह्या मुलांची मुख्य परीक्षा माझ्यामध्ये यामध्ये संपून जाईल, ह्याच महिन्याच्या एंड पर्यंत संपून जाईल आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा तयारी करणारे ऑगस्ट महिन्यामध्ये संपून जाईल. त्यानंतर जे यशस्वी होतील त्यांना जुन्या पॅटर्न प्रमाणे करावं लागेल आणि जे मुलांना कदाचित जर संधी भेटली नाही अशा मुलांनी, तर लगेचच मी म्हणेल राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाल्यानंतर ह्या मुख्य परीक्षेचा विचार करावा आणि मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी, जेणेकरून जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस पुन्हा ऍड येईल आणि आपली मार्च किंवा एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा होईल आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याची मुख्य परीक्षा होईल, त्यावेळेस तुमचं जवळपास 6 ते 7 महिन्यांचा 6 ते 7 नाही म्हणत, ऑगस्ट पासून पुढचे 4 महिने आणि त्याच्या पुढचेही एक साधारणतः 2 महिने, 6 महिने तुमची मुख्य परीक्षा तयारी झालेली असेल. आणि जे कोणी राज्यसेवा करणारे असतील, जे मुख्य परीक्षा देतील यावर्षी, तर त्यांच्याकडे कमीत कमी 3 ते 3.5 महिन्याचा वेळ भेटेल, विच इज मोर दॅन इनफ. एक बेसिक तयारी करायला, कारण पुढे पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला 2 महिने भेटणार आहेत, ते विसरू नका. की 6 महिन्यातच भेटेल का, मग 3च महिन्यात भेटेल का? ही एक खूप महत्वाचा विषय आहे बरं का. त्याविषयी बोलायचं राहून गेलं की अरे 1 वर्षात कशी तयारी होणार, ठीक आहे, तर किंवा 3 महिन्यात मी कशी तयारी करणार. जेव्हा आपण विषय जेव्हा मनात येतं ना की अरे एवढ्या कमी वेळात मी करेल का, मुळात म्हणजे 3 महिने हा काही कमी वेळ नाही, 1 वर्षाचा हा फार खूप मोठा कालखंड झाला. मी असाच विचार करायचो की अरे एवढाच कमी टाइम राहिला, एवढाच कमी राहिला. ओव्हर कॉन्शियसनेस, मग भीती, मग टेम्परामेंट कमी होणं, मग ते टेम्परामेंटनी अजून परीक्षेमध्ये बॅड इम्पॅक्ट होणं, त्या गोष्टी व्हायच्या. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुमच्या मनात 1 वर्ष आणि 3 महिने हा कमी वेळ वाटेल, त्यावेळेस कुठेतरी मनाला आवर घाला आणि सांगा 3 महिने हा खूप मोठा वेळ आहे माझ्याकडे. मी प्रत्येक दिवसाचे जर एक्स्ट्रा तास जर मी टाकला, तर मला त्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक दिवशी जर तुम्ही 7 तास अभ्यास करत असाल आणि तुम्ही 2 तास एक्स्ट्रा टाकले, 30 दिवसाचे 60 तास होतात. 3 महिन्यांचे तुमचे नाही जरी म्हणलं तर 180 ते 200 तास तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहेत. आणि 180-200 तासामध्ये तुमची किती रिव्हिजन होऊ शकते ही मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, हे तुमचं तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. तर आता पुढे आहे की जसं की स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशरीज, मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स, गव्हर्नमेंट प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल अँड इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन द पॉलिटी. आता ना ह्या ज्या गोष्टी आहेत ना की आपण बघतो की एकदम टेक्निकल मध्ये जात नाहीत की किती जजेस असणार आहेत, काय असणार आहेत, जे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये क्वेश्चन यायचा वगैरे, है ना. तर आपल्याला ते क्वेश्चन्स काय येऊ शकतात वगैरे, की एक तर सिलेक्शन प्रोसिजर येऊ शकते जजेसची, तर ज्युडिशियलचं क्वेश्चन असेल तर, ठीक आहे, हाऊ द जजेस आर सिलेक्टेड, ठीक आहे. किंवा जर अनालिटिकल क्वेश्चन केला तर याचं विचारतील की हाऊ द सिलेक्शन प्रोसिजर ऑफ जजेस
हॅव इव्हॉल्ड ओव्हर द प्रोसेस, म्हणजे फर्स्ट जजेस केस, सेकंड जजेस केस, थर्ड जज केस याविषयी लिहिलं जाऊ शकतं है ना. किंवा 99 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, की जो एनजी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आणलं होतं, की ज्याला सुप्रीम कोर्टनी अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून काढून टाकलं. ठीक आहे, तर याविषयी क्वेश्चन येऊ शकतो, राईट. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही काहीतरी लिहू शकता. आता आपण वाचताना असं वाटायचं की अरे याच्यावरती वर्णात्मक क्वेश्चन कसा येणार आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर नक्की भेटेल. मग आपण जर या ठिकाणी फक्त पाठच करत बसलो तर त्याचा उपयोग काय होणार नाही. पाठ करणे, त्याला आपण काय मगिंग अप नाही. लक्षात ठेवा, हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर लक्षात ठेवताल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, कसं काय आहे. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी करा. कंपॅरेटिव्ह स्टडीने तुम्हाला कळेल. लक्षात ठेवण्याचं सोपं साधन. त्यासाठी काही तुम्हाला अशा शॉर्ट ट्रिक्स करता आल्या लक्षात ठेवण्याच्या तर त्या करा, किंवा त्यासाठी काही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असेल तर ते करा. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचा काही जो मार्ग असेल तो करा, फक्त पण लक्षात आणि समजून ठेवा, त्यांनी तुम्हाला फायदा होईल आणि हे कळेल. पण आता जसं पुढचा टॉपिक आहे सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन पीपल ऍक्ट. इथं सायलेंट फीचर्स दिलंय, स्वतः तेच म्हणतात की तुम्हाला सायलेंट फीचर्स माहिती असायला हवेत. तर या ठिकाणी यू डोंट हॅव एनी ऑप्शन, तर तुम्हाला याच्यामध्ये सायलेंट फीचर्स लक्षात ठेवायचे. बट अगेन जर अनालिटिकल क्वेश्चन विचारला गेला तर हे सांगू शकतं की आरपीआय ऍक्ट जो आहे रिप्रेझेंटेशन पीपल ऍक्ट यामध्ये कसा बदल होत गेला हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि जसं तुम्ही बघताल की यामध्ये एक टॉपिक होता प्रेशर ग्रुप. तर प्रेशर ग्रुप किंवा दबाव गट याविषयी मोस्ट फ्रिक्वेंटली पेपरमध्ये बातमी असते. कारण डेमोक्रेसी आहे आपली, आपल्या लोकशाहीमध्ये हे दबाव गट वेगवेगळ्या स्वरूपात काम करतात आणि गव्हर्नमेंटला चांगल्या पद्धतीने काही निर्णय घेण्यासाठी हेल्प पण करतात. आणि चुकीच्या अर्थांचा कधी वापर झाला तर ते चांगले कामाला अडथळा पण आणतात. पण आपला तो काय विषयाचा भाग नाही, त्याला आपण स्किप करूया. चांगला भाग बघूया की याच्यामुळे काही काही चांगले पॉईंट्स येतात आणि त्याचा फायदा आपल्याला सर्वसामान्य पब्लिकला होतो. म्हणून ह्या वर्षी आम्हाला प्रेशर ग्रुपवरती क्वेश्चन आला होता, तर म्हणून याविषयी आपण असे जे टॉपिक्स असतील तर याला आपण नोट्स बनवाव्यात, ज्या नोट्स तुम्हाला कुठे ना कुठे कामाला येतीलच. ठीक आहे, पुढचं पार्ट आहे की सेल्फ हेल्प ग्रुप्स आपण बघितलं की त्यामध्ये तो कामाला येतो. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन हे आपल्यासाठी नेहमी डॉक्युमेंट्स येतात. आता अशी स्कीम जशी MG नरेगा जी वर्ल्ड मध्ये फेमस आहे, किंवा इथून पुढे अशी कोणती स्कीम आली जिचा पॅन इंडिया इम्पॅक्ट जो असणार आहे तो खूप मोठा असणार आहे. जशी इथून मागे झालेली स्वच्छ भारत अभियान SBA. ठीक आहे, किंवा अजून जर आपण म्हटलं उजाला स्कीम महिलांची असेल, ठीक आहे, किंवा उज्ज्वला असेल जी LED ची होती, उजाला जी होती ती समजा LPG ची होती. तर ह्या ज्या स्कीम आहेत की जे आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि त्या आल्या म्हणजे आपलं, किंवा जसं की आता स्मार्ट सिटी मिशन आहे, ठीक आहे, जे अजून इन प्रोग्रेस आहे. 2015 साली आलेली ही स्कीम समजा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे आणि ज्याचा फायदा आपल्याला ना याच्यामध्ये होईल. कशामध्ये? आपल्या पेपरमध्ये होऊ शकतो. ठीक आहे, लिहिण्याच्या मध्ये. पुढे आहे की इश्यू रिलेटेड टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ द सोशल सेक्टर्स हेल्थ. इथे पहा, आता हे कॉमन टॉपिक्स आले. हे टॉपिक्स प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेल्प होतात. हेल्थ, आरोग्य, शिक्षण, एज्युकेशन म्हणूया. एज्युकेशन असेल, देन ह्युमन रिसोर्सेस. ठीक आहे, तर हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्सेस हे आपल्या मुलाखतीसाठी विचारले जातात. हे तुम्हाला एसे मध्ये मोस्ट कॉमन पॉइंट्स आहेत की तुम्ही याच्याविषयी काही ना काही 1-2 पॅराग्राफ्स लिहू शकता. म्हणून हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्सचे आपल्या एक साधारण 4 ते 5 पेजेसच्या नोट्स तयार कराव्यात की ज्यामध्ये आपण मल्टिपल अँगल टाकतात. जसं की इव्होल्युशन, हिस्टॉरिकल इव्होल्युशन पासून पॉलिटिकल गोष्टी, इकॉनॉमिकल काही जे असतील त्याचा फायदा होणार असेल तर तो कसा आहे. नॉट ओनली जस्ट अबाउट इंडिया, काही इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस असतील तर इंटरनॅशनल बेस्ट
प्रॅक्टिसेस सुद्धा आपण लिहून ठेवाव्यात, ज्या उद्या आपल्या उत्तरामध्ये लिहिल्यानंतर तुमचं उत्तर इतरांपेक्षा थोडंसं वेगळं वाटेल. ठीक आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी हे सगळे जे मल्टिपल पॉइंट्स असतील तर त्याला आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणतो, की ज्यामध्ये तुम्ही समजा असं काहीतरी डायग्राम काढू शकता, किंवा यामध्ये तुम्ही अजून पंचकोन असेल तर पंचकोन काढू शकता, समजा जसे तुमचे पॉइंट्स असतील त्या पद्धतीने. हा, किंवा अजून जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल, की तुम्ही गोल केलं, की त्या गोलमध्ये तुम्ही असे काही पॉइंट्स दाखवले, की जे थोडेसे डिसेंट दिसतील, पण लिहिताना तुम्ही व्यवस्थितच लिहिले आहेत ते पॉइंट्स. किंवा अजून जर त्याला काही असं काही वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही त्याला फ्लो चार्ट्स काढला, की फ्लो चार्ट्स मध्ये तुम्ही असे टाइप्स दाखवले, ठीक आहे, किंवा याचे सब टाइप्स दाखवले, की ज्या वेळेस तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला उत्तर कम्प्लीट करायचं आहे, त्यासोबतच जर तुमच्याकडे मल्टिपल पॉइंट्स आहेत आणि मग तुम्ही या माध्यमातून कशी कोणतीही एक डायग्राम काढून तर तुम्ही ते दाखवू शकता. ज्या लोकांना ग्राफिक रिप्रेझेंटेशन येतं तर त्यांनी ग्राफ वगैरे निश्चित करावे. ज्यांना स्लोप वगैरे पण हे दाखवता येतात, हे असे काढता येतात, तर त्यांनीही हे असे जे आहेत डायग्राम्स वगैरे तर ह्या निश्चित काढाव्यात. यांनी काय होतं की तुम्हाला ना एक्स्ट्रा एक जो मार्क आहे, 1 मार्क किंवा एक अर्धा मार्क तरी हा निश्चितपणे भेटतो आणि तरी उत्तर पण खूप सुंदर वाटतं. किंवा तुम्ही जर वेन डायग्राम जरी काढला, जर काही इम्पॉर्टंट गोष्टी असेल, की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये इथं एज्युकेशन किती कसं महत्वाचं आहे, इथं हेल्थ कशी महत्वाची आहे, ठीक आहे, याच्यामध्ये अजून याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज किती महत्वाच्या आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये ओव्हरऑल सोसायटीचं अपलिफ्टमेंट किती महत्वाचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी HDI ला कंट्रीब्युट करतात, म्हणून तुम्ही त्याला अशी एक डायग्राम पण काढून टाकली आणि मग तुम्ही एज्युकेशनचे इथं फॅक्ट्स लिहिले, फिगर्स लिहिले, अजून काही इनिशिएटिव्ह आहेत त्या लिहिल्या, ह्या लिहिल्या, इथे 3 पॉइंट्स लिहिले, इथेही 3 पॉइंट्स लिहिले, आणि समजा हे 3 पॉइंट्स तुम्ही इथे एका लाईन मध्ये लिहिले, इथे एका लाईन मध्ये दिले, इथेही व्यवस्थित एका लाईन मध्ये दिले असे डॉट देऊन, तर ते खूप सुंदर दिसेल. म्हणजे डायग्राम काढायची म्हणून काढायची नाही आणि उगाच काहीतरी करायचं म्हणून करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी खूप लोकांचे समज आहेत की इंडियाचा मॅप काढायचं म्हटलं तर ते फक्त टाइमपास वगैरे मॅप काढायचा. बट मला जर मॅप काढायचा म्हटला इंडियाचा तर मी प्रेफर केला, ठीक आहे, की तो मॅप जो आहे इंडियाचा तो पूर्ण व्यवस्थित काढता आला मला तरी तो फार जास्त बेटर राहील. मी ऍक्च्युली मला आता इथे बोर्ड्स वरती तो तसा छानसा जमत नाहीये, बट साधारणतः माझा प्रयत्न हा होता की त्याला मी खूप छान म्हणजे असं मला एकदम चांगलं रिप्रेझेंटेशन करता यावं यासाठी मी केला. ठीक आहे. तर उगाचच काढायचा म्हणून मॅप असा मी काढला नाही. ठीक आहे. काढेल तर मी थोडासा त्याला नीटचा काढेल, जेणेकरून त्या पेपरमध्ये तो दिसताना थोडासा व्यवस्थित दिसला पाहिजे. ठीक आहे. कारण जो कोणी पेपर चेक करणार आहे, वर्ल्ड मॅप असेल किंवा तो इंडियन मॅप असेल वगैरे, तर तो थोडासा चांगलाही दिसावा. मग तुम्ही म्हणताल की चांगला दिसायला मग काही जसे टॉपर्स म्हणतील किंवा कुणी काय सांगेल की त्यासाठी 1.5 मिनिटं लागेल, 2 मिनिटं लागेल वगैरे. मी मॅप्स काढले पण माझे पेपर वेळेत कंप्लीट झालेले आहेत. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचेही पेपर वेळेत कंप्लीट होऊ शकतात. त्यामध्ये अवघड असं काही नाहीये. ठीक आहे. हा पार्ट म्हणजे याविषयी मी यासाठी बोललो कारण तो आपला पुढचा पार्ट आहे, इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्रीज. यामध्ये आपल्याला याच विषयाची म्हणजे ह्या मॅपची खूप गरज पडते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण इंडिया, वर्ल्ड, त्यानंतर साऊथ ईस्ट एशिया, आग्नेय आपण म्हणू त्याला आशिया, याचे जे मॅप आहेत याची आपण प्रॅक्टिस करावी छोटी छोटी का होईना. कारण हे मॅप आपण पुढे लिहिणार आहोत आणि म्हणजे काढणार आहोत आणि ते काढल्यानंतर आपल्याला हे सगळे जे इंडियाचे नेबरहुड रिलेशन्स असतील हे सांगता येणार आहेत. आणि याचीही कोणीही भीती बाळगू नका, कारण याचे ज्यावेळेस तुम्ही स्वतः तयारी करताल की भारताचे शेजारच्या देशांसोबतचे संबंध किंवा अजून काही ग्लोबल ग्रुपिंग्स आहेत जसं की G7 आहे, त्यानंतर G20 आहे, रिजनल ग्रुपिंग आहे, त्यामध्ये शांघाय कॉर्पोरेशन आली, सार्क आली, त्यामध्ये आसियान आली, असे काही म्हणजे अशा काही ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या न्यूज मध्ये येतात. बिमस्टेक आहे. तर ह्या आल्यानंतर आपण त्याविषयी जाणून घ्यायचे की ऑर्गनायझेशनचं स्वरूप काय, याचे घटक कोणते आहेत, त्याच्या नेबरिंग याच्या मेंबर कंट्रीज कोणत्या आहेत, हा कोणत्या एरियामध्ये. जर शांघाय असेल तर हा आपला भारत, ठीक आहे, आणि इथून वरून चायना,
ठीक आहे, इथे पाकिस्तान आणि ह्या इथे आणि इथे रशिया, तर ठीक आहे, तर हा सगळा घटक हा असा घटक दाखवेल की इथे रशिया आहे, इथे चायना आहे, इथे समजा ते तुर्कमेनिस्तान आलं, इथे ते अझरबैजान आलं, ठीक आहे. मी दाखवणार इथं पाकिस्तान आलं की त्याचे भाग आहेत, अफगाणिस्तान आहे पण तो त्याचा शांघायचा भाग नाही येतो, पण म्हणजे ह्या सगळ्या कंट्रीज आहेत तो मी दाखवील. आणि इथे आपला भारत, ठीक आहे, हा इंडिया. मग यांनी काय होतं की तुम्ही शांघाय कॉर्पोरेशन जो आम्हाला म्हणजे ह्या वर्षी युपीएससीला प्रश्न आला होता, तर तुम्ही मॅथ्स मधून दाखवता की अरे ह्या कंट्रीज आहेत आणि मग हा स्पेसिफिक हा जो रिजन आहे, फॉर एक्झाम्पल हा असा एवढा रिजन की ह्या रिजन मध्ये रिजनल ऑर्गनायझेशन आहे ती, म्हणून सो दिस विल बी कॉल्ड एज अ रिजनल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणून म्हटलं, असं लिहिणार नाही आपण की तिला म्हणून म्हटलं जातं, आपण इनडायरेक्टली वी प्रूव्ह इट. ओके, सो नेक्स्ट इज effect of policy and politics of the developed and developing countries on India's interest and Indian diaspora. आपण बघितलं की युएसए काही ना काही जसं की त्यांनी रिसेंटली इंडियातून खूप काही असे आयटम्स होते जे इम्पोर्ट करणं बंद केलं इंडियाकडून, किंवा काही ते कुठेतरी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संदर्भात काहीतरी हे टाकतात, किंवा सोलारचे जे आपले जे घटक आहेत त्याला पण आपण वी आर डिपेंडेंट ऑन अमेरिकन या फिर फॉरेन कंट्रीज फॉर इट्स इम्पोर्ट बिकॉज वी डोंट प्रोड्यूस इट आपल्या स्वतःच्या मध्ये, आपण डोंट प्रोड्यूस इट ॲट इट्स होम, तर म्हणून मग आपण इम्पोर्ट करतो. पण या संदर्भात काहीतरी फॉरेन कंट्री काहीतरी काम करते आणि मग आपल्याला त्यावरती म्हणजे आपल्याला ते मिळत नाही कुठे. म्हणून अशा कोणत्या पॉलिसीज आहेत की ज्याच्यामुळे त्या डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीच्या आहेत पण ज्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट हा इंडियावरती पडणार आहे. तर मग अशा पॉलिसीज ज्या न्यूजपेपर करंटमध्ये असतात त्या आपल्याला माहिती, ह्या तुम्हाला पुस्तकात सापडणार नाहीयेत. यासाठी तुम्हाला न्यूजपेपर, करंट अपडेट्स मागच्या ह्या वर्षाचे किंवा मागच्या वर्षाचे माहिती असायला हवेत. की तुम्ही म्हणाल की पुढच्या वर्षी एमपीएससीचा पेपर आहे आणि म्हणून मला पुढच्या वर्षीचं करंट अफेअर माहिती असायला हवं, तसं होईल. पण जर आपण एक वर्ष आधीचे करंट अफेअर आपण लक्षात ठेवले तर चुकणार काय आहे, त्यांनी काही चुकेल का, तर मला ते वाटतं त्यांनी काही चुकणार नाही. तर आपण तेही लक्षात ठेवावं. आणि आता शेवटचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे मी यातले काही टॉपिक स्किप केले की जसं की वेलफेअर स्कीम्स आहेत ज्या आपण करू शकतो. अप्रोच तो सेमच आहे. पॉवर्टी आपण GS1 मध्ये पाहिलं, तर गव्हर्नन्स आहे, ई गव्हर्नन्स आहे, सध्याचं सिटीजन चार्टर्स आहेत. तर आपण सिलेबसचे छोटे छोटे हे जे बाकीचे पॉईंट्स आहेत जे आपल्याला वाचतात कळू शकतात, हे पॉईंट्स आपण पाहावेत. याचं मटेरियल सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. फक्त आपल्याला लिहिण्याची मानसिकता असायला हवी. आपण कोणतेही विषय आपण लिहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं आहे जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आहेत जे आपण डिस्कस केला, त्यांच्या एजन्सी, फोरा अँड द स्ट्रक्चर अँड द मॅन्डेट. तर खूप कमी वेळेस फ्रिक्वेंटली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारलं जातं, पण जरी विचारला गेला, जर इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहेत जसं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन विच इज फ्रिक्वेंटली इन न्यूज, या फिर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विच इज अगेन इन द न्यूज, युनेस्को जास्त चांगलं काम करत असते त्यामुळे तिला जास्त चर्चेमध्ये राहत नाही. ती चांगली काम करणारे लोक तर चर्चेमध्ये कमी असतात आणि पडद्याच्या मागे जास्त दिसतात. पण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सारख्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, च्या ऑर्गनायझेशन ज्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत किंवा यांच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केली आहे, UNOचं स्ट्रक्चर चेंज करण्याविषयी वारंवार डिमांड होत आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं पण स्ट्रक्चर चेंज होण्यासाठी वारंवार डिमांड होत आहे. तर अशा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन विषयी आपण किंवा WTO जी एक आहे, WHO आहे, याही खूप न्यूजमध्ये आहेत. तर यांचं स्ट्रक्चर, यांचं कार्यपद्धती आणि यांच्यामध्ये भारताचा रोल काय असू शकतो याची आपण तयारी करावी. सो एकंदरीत सध्या मी जे तुम्हाला मी जर बोलायचं झालं तर खूप म्हणजे वेगळं असं काही नाही, बट सध्या जे इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वांमध्ये की परीक्षेची ओळख, त्याची भीती, त्यासाठी लागणारं मटेरियल, एक माइंडसेट काय असावा, हे मी आतापर्यंत सुरुवातीला एक जनरल लेक्चर, त्यानंतर एसेचं लेक्चर, त्यानंतर जनरल स्टडीज 1 आणि आता जनरल स्टडीज 2 असे ही 4 लेक्चर आतापर्यंत आपण घेतलेले आहेत. मी आशा बाळगतो की तुमचा थोडीफार तरी मनातील भीती यांनी कमी झालेली असेल आणि याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. तुम्ही मला खूप शांतपणे ऐकलत, वेळ दिलात त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध.
तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.